भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती मोर्चा उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर देवराव होळी यांनी ही नियुक्ती केली आहे। त्यांच्या नियुक्तीबद्दल नंदुरबार जिल्हा भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सत्कार करत पेढे भरून अभिनंदन केले आहे। माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात पक्षाने दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पडेल अशी ग्वाही भाजपा अनुसूचित जमाती उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। अनुसूचित जमाती प्रदेश मोर्चा मध्ये उपाध्यक्ष म्हणून आज माझी पक्षाकडून निवड झाली आहे आणि मी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार मानते। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते। आमच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय होळी साहेबांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते। माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते। या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जेव्हा काम करत होती तेव्हा गावित साहेब हिनाताईच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि प्रदेशामध्ये ही जबाबदारी मला प्रथमच भेटलेली आहे आणि निश्चितच पक्ष वाढीसाठी मी या ठिकाणी संपूर्ण प्रयत्न करेल आणि पक्ष कसा वाढेल त्याच्यासाठी निश्चितच मी या ठिकाणी जे माझ्याकडून होईल ते पॉसिबिलिटीज मी करेल आणि या ठिकाणी इतकी मोठी जबाबदारी मला दिल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे या ठिकाणी आभार मानते। धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।